अध्यात्मप्रेमी भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो, विनम्र प्रणाम. आध्यात्मिक ग्रंथ हेच गुरु, आध्यात्मिक ग्रंथ हेच गुरु या वार्षिक निरूपण मालिकेत आपण पंडित कवी कुलगुरू मयूरपंत तथा मोरोपंत यांचा साहित्य परिचय आणि त्या साहित्यापैकी ज्याला कोहिनूर म्हणता येईल, कोहिनूर रत्न म्हणता येईल, अशा प्रकारच्या श्लोक केकावलीचा अधिक परिचय आपण करून घेत आहोत. गेल्या गुरुवारी निरूपण सत्राच्या पूर्वार्धात याच पंडित कवी शिरोमणी मयूरपंत तथा मोरोपंत यांचा जीवनपट आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण पाहिले. आज व्याख्यानाच्या प्रारंभी त्याच संदर्भात आणखी काही मुद्दे पाहूया आणि नंतर मग श्लोक केकावलीच्या परिचयाकडे वळूया. मयूरपंत तथा मोरोपंत यांचे वडील म्हणजे रामाजी पंत पराडकर. हे ज्या गावी राहत होते त्या गावाचं नाव सौंदल. हे सौंदल गाव कोल्हापूर ते राजापूर याच्या दरम्यान आहे आणि राजापूर पासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. त्या सौंदल गावी या पराडकर कुळाचा रहिवास होता. काळानुरूप या गावामध्ये उत्पन्नाचं प्रमाण कमी झालं. परिणामी इसवी सन 1713 मध्ये रामाजी पंत स्वतः आणि कोकणातीलच गोळवली नावाचं गाव, त्या गावातील त्यांचे जिवलग मित्र मोठे विद्वान असे 2 भाऊ केशवपाध्ये आणि गणेशपाध्ये या आपल्या 2 जिवलग मित्रांसमवेत, बंधूंसमवेत आणि स्वतः रामाजी पंत पराडकर हे 3 जण नव्या उत्पन्नाच्या शोधामध्ये कोल्हापूर रियासतीत पन्हाळगड या ठिकाणी वास्तव्याला आले. त्या 3घांनाही त्या ठिकाणी काही ना काही उत्पन्नाची साधनं मिळाली. पन्हाळगडावर रामाजी पंत पराडकर आणि पाध्ये बंधू यांनी अगदी शेजारी शेजारी अशी घरं बांधली. रामाजी पंत आणि त्यांची पत्नी या दोघांचे एक वैशिष्ट्य आहे. रामाजी पंत आणि त्यांची पत्नी हे दोघेही गणेश भक्त होते. गणपतीचे, गणरायाचे निस्सीम उपासक होते. दोघही चतुर्थीचं व्रत मोठ्या निष्ठेनं आचरत असत. अशा व्रतोपासनेच्या कालखंडात 1729 मध्ये त्यांना मुलगा झाला. श्री गणेशाच्या प्रसादानच हा मुलगा झाला. या भूमिकेतून आणि श्रद्धेतून या पती पत्नींनी आपल्या मुलाचं नाव गणेशाचंच म्हणून मयूर असं ठेवलं. गणपतीचं एक नाव मयुरेश्वर आहे हे आपल्याला विदित आहेच. या गणपतीचा प्रसाद, विद्येची अधिष्ठात्री देवता त्या श्री गणेशाचा प्रसाद मयूरपंतांना, मोरोपंतांना या नामाभिधाना बरोबरच लाभला अशी स्थिती. एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. हे जे मयूरपंत हे बाल्यावस्थेत असताना, बालक असताना त्यांची मुंज झाल्यानंतर एकदा शेजारीच असणाऱ्या पाध्यांच्याकडं काही सणवाराच्या निमित्तानं भोजनासाठी गेले होते. जेवणाची थोडी तयारी व्हायची होती. त्यामुळं पानं मांडायला काही एक उशीर होता. तेवढ्यात लहान मोरू मागच्या दारी इकडं तिकडं हिंडत होता. तेवढ्यात त्याला एक श्लोक सुचला. आश्चर्य आहे, त्या मुंज झालेल्या बटू असणाऱ्या लहान मुलाला एक श्लोक सुचला आणि त्यानं
कोळशाच्या तुकड्यानं त्या परसदारीच्या एका भिंतीवर तो श्लोक लिहिला. नंतर भोजन आटोपलं. भोजनानंतर केशव शास्त्री पाध्ये सहज मागील दारी गेले आणि त्यांची नजर त्या श्लोकावर पडली. त्यांनी तो श्लोक वाचला. त्यांना तो खूप आवडला. त्यांनी सहजपणे चौकशी केली, त्या श्लोक कोणी लिहिला. तेव्हा कळलं शेजारच्या मोरून लिहिला. हे ऐकता क्षणी पाध्ये इतके खुश झाले केशव शास्त्री की ते लगेचच रामाजी पंतांकडे गेले आणि म्हणाले, तुमचा मोरू मोठा गुणी आहे, बुद्धिमान आहे, त्याला आजपासूनच माझ्याकडे अध्ययनाला पाठवा. मी 12 वर्षात त्याची अप्रतिम तयारी करून घेतली. गुरुनं आपणहून बोलावलं आणि शिष्य त्यांच्या चरणी सादर झाला. त्याचा किती सुपरिणाम झाला. त्या 12 वर्षामध्ये मोरोपंतांनी अध्यंतरी काय काय केलं. चरित्रकार सांगतात की सगळी शास्त्र आणि मुख्यतः संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्य या मुलानं अभ्यासली. शास्त्र कोणती? न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र, धर्मशास्त्र, साहित्यशास्त्र, विचार आणि त्याबरोबर पंचमहाकाव्य यांचा अभ्यास त्या मोरोपंतांनी केला. त्यात ते पारंगत झाले. हे घडलं पाध्यांच्याकडे. पण जरा पुढचा संदर्भही सांग. नंतरच्या कालखंडात मोरोपंतांनी संस्कृत साहित्यामधले जे सगळे प्रकार आहेत, मग त्यात काव्य आहे, नाटक आहे, गद्य पद्य मिश्रण म्हणजे चंपू काव्य आहे, भाण स्वगतासारखं काव्य आहे, अशा संस्कृत ग्रंथांचंही उत्तम वाचन केलं. काही शास्त्र पाध्यांच्याकडनं अभ्यासली, पण आणखी राहिलेली अलंकार शास्त्र आणि छंदशास्त्र हेही त्यांनी अभ्यासले. पौराणिक व्हायचं होतं, त्या भूमिकेतून त्यांनी ज्योतिष अभ्यासलं, पुराण वाचली, तत्वज्ञान अभ्यासलं, ज्ञानेश्वरांच्या पासून राम जोशींच्या पर्यंत सगळं संत शाहिरांचं काव्य अभ्यासलं. आणि विशेष म्हणजे, खरंच लक्षात घेण्यासारखा विशेष म्हणजे, रामायण, महाभारत आणि भागवत ही ग्रंथत्रयी तर अक्षरशः त्यांनी पचवली. मुखोद्गत कंठोद्गत म्हणूया नको, पण अक्षरशः पचवली. आणि एवढंच नव्हे तर तत्कालीन हिंदी साहित्य, ज्याच्यामध्ये नाथकालीन तुलसीदास आहेत, त्या तुलसीदासांसकट अनेक हिंदी संत कवींचा कवितांचा धांडोळा मोरोपंतांनी घेतला. असं लक्षात. काय अभ्यास आहे, काय अध्ययन आहे आणि मग काव्य रचना आहे हे लक्षात येण्यासारखे. असा हा चरित्रपट. हा मध्ये आपण समजून घेतला. पण पुन्हा जरा मागे जायचं तर मोरोपंतांचे वडील रामाजी पंत थोडे शीघ्र कोपी होते, चटकन रागावर. त्यांच्या स्वभावामुळं पन्हाळगडावरची त्यांची जी अंमलदारी होती ती थांबली, नोकरी सुटली. आणि मग त्यांना थेट बारामतीला त्यांचे कोकणातले बालमित्र श्रीमंत बाबूजी नाईक यांच्याकडं एका अर्थानं आश्रयाला जावं लागलं. आपल्या मित्राकडे ते गेले, नोकरीसाठी गेले. पण श्रीमंत बाबूजींनी मात्र आपल्या मित्राची बरोबर कदर केली आणि त्यांच्या वाड्यात, त्यांच्या सर्व भागात, ज्याला कोठीची व्यवस्था म्हणतात, की कोठीची अत्यंत जबाबदारीची व्यवस्था रामाजी पंतांकडे सोपवली. जेव्हा पन्हाळगड सोडून रामाजी पंत म्हणजे वडील असे बारामतीला गेले, तेव्हा मोरोपंत विशी ओलांडलेले तरुण होते आणि ते काही वडिलांच्या बरोबर लगेच गेले नाहीत. तर वडील बारामतीला गेल्यानंतर 2-3 वर्ष 2200-2300 पर्यंत पन्हाळ्याच्या रियासतीत जो फड असतो त्या फडावर कारकुनाचं काम मोरोपंत करत होते. चरित्रकार सांगतात
की मोरोपंत अत्यंत व्यवहार चतुर, अत्यंत प्रामाणिक आणि हिशेब ठिशेब ठेवण्यामध्ये अत्यंत वाकबगार. त्यांच्या जीवनात एक प्रसंग घडला, जो प्रसंग तुम्हाला मला एकनाथांच्या जीवनातला म्हणून माहिती आहे, पण तो मोरोपंतांच्या जीवनात घडला. मोरोपंत असा संस्थांचा हिशेब ठिशेब पाहत होते आणि त्या हिशेबात एकदा त्यांच्या लक्षात आलं की केवळ पाव आणण्याची चूक झालेली आहे. पण एवढी चूक मोरोपंतांना खपत नव्हती. ती चूक शोधून काढण्यासाठी रात्रभर समईच्या प्रकाशात फडावर जागत राहून ते चूक शोधत राहिले. रात्रीचे 2 वाजले आणि अचानक 2 वाजता चूक त्यांच्या लक्षात आली आणि हा विशीचा मुलगा आनंदाने केवळ टाळी वाजवता झाला नाही, तर नाचू लागला. हे अभावितपणे झालं, पण परिणामी फडावरची माणसं जागी झाली आणि त्यांनी फडावरचा जो अधिकारी होता त्याला बोलावून आणला. मोरोपंतांचा पत्ताच नव्हता, पण तो अधिकारी आला, त्यानं चौकशी केली आणि वडीलधारी असणाऱ्या त्या अधिकाऱ्यानं मोठ्या प्रेमानं मोरोपंतांच्या खांद्यावर हात ठेवला आणि एवढंच बोलला, बाळा, केवळ पाव आणण्याच्या चुकीसाठी तू एवढं चित्त एकाग्र केलंस आणि ती चूक सापडल्यानं अक्षरशः नाचलास आनंदानं. अरे, हीच एकाग्रता, कसा उपदेश आहे बघा, हीच एकाग्रता भगवंताच्या आराधनेत साधलीस तर तुझ्या जन्माचं सार्थक होईल. मोरोपंतांनी शब्द ऐकले. मोरोपंतांच्या घरी दुसरा कोणता असता तर अधिकाऱ्यानं कौतुक केलं आणि उद्या बढती मिळेल म्हणून खुश राहिला असता. पण बढतीपेक्षा मोरोपंतांच्या मनामध्ये विचाराची वावटळ उठली आणि त्याने विचार केला की माझ्या या अधिकाऱ्यानं मला जो उपदेश केलाय तो सात्विक उपदेश आहे. तोच त्यांच्या मनावर ठसला. त्या क्षणी त्यांनी निश्चयपूर्वक कारकुनीचा पेशा सोडला आणि 1753 मध्ये पन्हाळगडावरून कायमचा पन्हाळगड सोडून ते आपल्या वडिलांच्याकडं बारामतीला गेले. बारामतीलाही उदरनिर्वाहाची सोय, त्याला संस्कृतमध्ये वृत्ती असं म्हणतात, ते मिळण्याची खात्री नव्हती. पण अचानक काही गोष्टी घडत गेल्या आणि त्यांना वाड्यावर पुराणिकाची नोकरी मिळाली. श्रीमंत बाबूजी नाईक यांच्या वाड्यावर दुपारच्या वेळेला वाड्यातल्या मंडळींना आणि अन्य बारामतीकरांना रोज पुराण सांगायचं. नेमणूक होताना मोरोपंतांचं सामर्थ्य बाबूजी नाईकांना कळलं नव्हतं, पण चरित्रकार 2-3 परीक्षा सांगतात आणि त्या परीक्षानंतर मात्र बाबूजी नाईकांची आपला मित्र जो रामाजी पंत त्याच्यापेक्षाही त्यांच्या मुलावर अक्षरशः भक्ती बसली आणि मोरोपंतांना त्यांनी अत्यंत आदर दिला, प्रेम दिलं. आणि ऐकण्यासारखं आहे, उत्तर पेशवाईमध्ये त्यांना वर्षाला 500 रुपये एवढी नेमणूक मिळाली. हा आकडा आपण खर्च लक्षात घेण्यासारखा. उत्तर पेशवाई मराठी शाहीत 1750च्या दरम्यान वर्षाला 500 रुपये एवढी नियुक्ती. आणि एवढंच नव्हे तर बाबूजी नाईकांनी एक अतिशय चांगला वाडा हा मोरोपंतांना राहायला दिला. आजही आपण बारामतीत गेलो तर जे प्रसिद्ध सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळच हा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये पराडकर जे पुढचे त्यांचे वंशज आहेत त्यांनी सगळे त्यांचे ग्रंथ, त्यांची लेखन सामग्री, त्यांची बसायची खोली आणि त्यांच्या सगळ्या स्मृती अतिशय सुंदररित्या जपल्या आहेत असं आपल्या लक्षामध्ये येईल. असा मोरोपंतांचा चरित्रपट, त्यातल्या महत्वाच्या घटना. आता आपण पुन्हा चरित्रपट पाहून श्लोक केकावलीच्या उत्तरार्धाकडे जाऊया. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या माणसानं 1 लाखाच्या वर पद्य रचना केली त्यातल्या फक्त 121 श्लोकांचं
एवढं कौतुक आपण का करतो आहोत? आर्या केकावलीमध्ये 171 आर्या आहेत, त्याही बाजूला ठेवतो आहोत आणि 121 श्लोकांचं का कौतुक करतो आहोत? तर ही श्लोक केकावली मोरोपंतांनी त्यांच्या निर्वाणापूर्वी, ते निर्वाण सुद्धा पुढे मी सांगणार आहे. मोरोपंत रामभक्त होते आणि त्यांचं निर्वाणही हनुमान जयंतीला झालंय. जन्मही माणसाच्या हातात नाही आणि मरणही हातात नाही. पण या राम भक्ताला हनुमंत जयंतीच्या वेळेला, हनुमान पौर्णिमेला श्रीरामाच्या चरणी विलीन होता आलं. याहून भाग्य काय पाहिजे? मुद्दा असा की मोरोपंत हे जे श्लोक केकावली काव्य लिहितात, हे त्यांचं स्वतःच अखेरचं काव्य. सगळी पद्य रचना झाली आहे. पंत कवी म्हणून मोठा मान मिळाला आहे. शेवटच्या बाजीरावाला त्याच्या काही चुका लक्षामध्ये आणून देऊन त्याला उपदेश करण्या इतपत सामर्थ्य बारामतीच्या मोरोपंतांनी मिळवलंय. जीवनात काय मिळवायचं ते सगळं मिळवून झालंय. विद्वत श्रेष्ठ, पंडित श्रेष्ठ अशी मान्यता मिळाली आहे. पण मोरोपंत, मी मागं बोललो, शेवटी बोलणार आहे ते लक्षात घ्या. संत कवी आणि पंत कवी याचा सुंदर संगम आहे. असा दुसरा पंडित कवी नाही. संत कवी आणि पंत कवी याचा सुंदर संगम म्हणून एक विलक्षण आर्तता, भक्तीची गहनता, भगवंत भेटण्याची तळमळ, एक तातडी, एक उतावेळी मोरोपंतांच्या मनात इतकी जागी झाली आहे की केकावली 121वी जी 121 श्लोकांची लिहिली, त्यातल्या मध्यावर 46व्या केकावलीमध्ये ही केकावली आपण कधी लिहिली आहे, कोणत्या अवस्थेत लिहिली आहे, हे मोरोपंत स्वतःच लिहून ठेवतात आणि ती गोष्ट खरोखरच आपल्याला विलक्षण वाटते. कशी विलक्षण बरं? तर तुम्हा सर्वांना परिचित असणारी कृतांत कटका मलध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदा सभे झगडता तनू भागली, सहाय्य दुसरा नसे तुझ विणे बळे आगळा. ही केका माहिती आहे. त्या केकेकडं मला तुम्हाला घेऊन जायचंय की मग मोरोपंतांची आर्तता काय आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. पण तत्पूर्वी एक दोन गोष्टींचे उल्लेख करतो आणि मग त्या केकावलीकडे आपण जाऊया. त्याच्या पूर्वी श्लोक केकावलीचा रचनाबंध कसा आहे तेही पाहूया, कारण तो नंतर पाहणे योग्य होणार नाही. पण आता मी सांगितलेला मुद्दा ध्यानात ठेवून द्या, त्याचं जागरण पुन्हा मी करणार आहे. की संत कवी आणि पंत कवी यांच्यातला दुवा नव्हे, सुंदर संगम कोण असेल तर मोरोपंत. श्लोक केकावली या आर्ततेच्या दृष्टीनं त्याचे एक दोन नमुने सांगतो, पण आर्ततेच्या दृष्टीनं अप्रतिम आहेच. पण समजा मी मराठीचा प्राध्यापक आहे, तसाच तो मी होतो, आणि या दृष्टीने जर मला मुलांना केकावली शिकवावी लागली आणि मुलं जर म्हणाली की सर ही आर्तता तुम्ही बाजूला ठेवा आणि काव्य म्हणून, काव्य गुण म्हणून मला आम्हाला सांगा, तर मी काय सांगू शकेन? मी तुम्हा श्रोत्यांना सुद्धा एक अध्यापक म्हणून तेच गुण सांगतो. तुम्ही ते ऐका, अक्षरशः आपण आश्चर्यचकित होतो. काय आहे श्लोक केकावलीमध्ये? नाद माधुर्य आहे, अर्थाची गहनता आहे, संवाद लेखनाचं कौशल्य आहे, अलंकार तर रूपक आहे, यमक आहे, दृष्टांत आहे, जागोजागी भगवंताबरोबर केलेला तर्कपूर्ण युक्तिवाद आहे, एका पुराणिकाला साजेल असा किंचित पाल्हाळ पण अप्रतिम निवेदन क्षमता आहे, श्रोत्यांच्या मनाला रमवणारी रंजकता आहे, आत्ता सांगितलेली भक्तीची आर्तता आहे, कालिदासापासून चालत आलेला संस्कृत कला काव्याचा डौल आहे. हे ना वाटवेने याच मोठं कौतुक केलंय. संस्कृत कला काव्याचा डौल आहे. आणि शेवट अक्षरशः अनेक भक्तांच्या कथा, पुराणातल्या कथा,
कथा संदर्भ याची सोन्याची खाण म्हणावी अशा प्रकारची केकावली. त्या गणितात तुम्हाला सांगतो 121 केकावली मधून 150 संदर्भ कथा संदर्भ आपल्याला मिळतात. एक प्राध्यापक म्हणून हे गुण मी तुमच्या समोर ठेवले. आणि इतके गुण जर एका 121 श्लोकांच्या काव्यामध्ये असेल तर त्याला मी कोहिनूर म्हटलं तर चुकेल का? आता पुन्हा आर्ततेकडे येऊया. काय आर्तता आहे बघा. तर मोरोपंत आयुष्याच्या अखेरच्या कालखंडामध्ये काशी यात्रेला गेले. त्या कालखंडात काशी यात्रा एकट्या दुकट्यानं करणं शक्यच नव्हतं, पण 25-30 माणसं तरी असायची. बाबूजी नाईकांनी ती व्यवस्था केली आणि त्यांनी काशी यात्रा केली. मोरोपंत काशीला गेले, गंगा नदी स्नान केलं आणि हा मूळचा कवी असल्यामुळे या माणसानं गंगा स्तवन लिहिण्यापेक्षा गंगेची वकिली लिहिली. नावच गंगा वकिली. आणि त्यात त्यांनी गंगेचं स्तवन तर केलंयच, पण स्वतः बरोबर बारामती गावातल्या कोणकोणत्या माणसांचा उद्धार करावा याची यादी दिली आहे. आपल्या गल्लीतली माणसं नावानिशिबार उल्लेखली आहे. कपडे धुणारा धोबी उल्लेखलाय, 12 बलुतेदार उल्लेखलेत आणि स्पष्टपणे म्हटले, माते माझा उद्धार करशील, पण जिथं मी राहतो त्या बारामतीतल्या यांचा पण उद्धार कर. ही आर्तता. आणखीन एक सांगतो आर्तता. मोरोपंतांचं बारामतीमध्ये स्वतःच कुटुंब अगदी छोट होतं. वडील, आई, ते स्वतः, पत्नी, म्हणजे आई वडील आणि हे दोघं, आणि फक्त 2 पुत्र आणि 1 कन्या. पण मोरोपंतांच्या घरात एका वेळेला 70 ते 75 माणसं राहत. आणि एवढ्या सगळ्या नातेवाईकांनी भरलेल्या वाड्याचा सगळा कारभार उदरनिर्वाहापासून वस्त्र प्रावरणापासून सण वारांपासून सगळं मोरोपंतांनी फक्त कुटुंब प्रमुख म्हणून केलं, दक्षतेनं केलं, प्रेमळपणानं केलं. आणि मोरोपंतांची काही पत्र उपलब्ध आहेत, त्या पत्रात ते वाक्य लिहितात. वाक्य ऐकण्यासारखं आहे. संसारी नवे नवे गुंते पडत आहेत. संसारी नवे नवे गुंते पडत आहेत, पण माझा विश्वास श्रीराम चरणावर आहे. ही आर्तता. संसारात दुःख कुणाला सुटलीत, पण वारकरी संप्रदाय म्हणतो ते दुःख सुसह्य करण्यासाठी जी भक्तीची शक्ती लागते, ती भक्तीची शक्ती पंत कवीच्या ठाई होती. म्हणून श्लोक केकावलीचं कौतुक आहे की त्यांची सगळी आर्तता ही त्या ठिकाणी एकवटलेली आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. ती आर्तता पाहिजे आहे, पण त्याच्या पुढे थोडा रचनाबंध. केकावली ही श्लोक केकावली आहे. म्हणजे श्लोक केकावलीमध्ये श्लोकच असणार ना, ते 121 श्लोक आहेत. आता श्लोक याची व्याख्या काय? तर श्लोक ही एक व्यापक संज्ञा आहे. जी अक्षर गणवृत्त असतात, त्या अक्षर गणवृत्ताची विशिष्ट रचना 4 चरणांची का अन्य रचना झाली की त्याला आपण श्लोक म्हणतो. याचं अगदी प्रसिद्ध उदाहरण म्हणजे तुम्हाला मला माहिती असणार आणि प्रसंगी कंठस्थ असणार मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामी लिखित मनोबोध प्रकरण. मुळात त्याचं नाव दासबोध प्रमाणे मनोबोध आहे, पण आपल्या व्यवहारात आपण त्याला मनाचे श्लोक म्हणतो. हे मनाचे श्लोक कशा प्रकारचे आहेत बरं? तर प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. जो रामाला शरण गेला तो मानव धन्य झाला असा रामदास स्वामींचा सांगावा बारामतीकर मोरोपंतांनी पक्का मनामध्ये ठेवलाय असं लक्षात येईल. हे मनाचे श्लोक भुजंग प्रयात वृत्तात आहे. तर श्रीरामभक्त मोरोपंतांच्या केका या एका वेगळ्या अक्षरगण वृत्तात आहेत आणि त्याचं नाव पृथ्वी असं आहे.
हे जे पृथ्वी वृत्त आहे त्याच्यामध्ये 4 चरण असतात श्लोक म्हणून. त्या प्रत्येक चरणात किंवा पद पाद म्हणतात 17 अक्षर असतात. आता अक्षरगण वृत्त आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जे अक्षरांचे गण असतात त्याचा क्रम ठरलेला असतो. ज स ज स य ल ग. हा थोडं तंत्र आहे पण ऐका. ज स ज स य ल ग. ज म्हणजे जनास, लघु, गुरु आणि लघु. स म्हणजे समरा, लघु लघु गुरु. य म्हणजे यमाचा, लघु गुरु गुरु. आणि शेवटी ल ग म्हणजे लघु गुरु. ज स य ल ग या अक्षर गणांनी 17 अक्षर व्हायला पाहिजेत. आणि मग रचना कशी होते? पदी शरण येती ते तरती कीर्ती ऐसी जुनी. पदी शरण येती ते तरती कीर्ती ऐशी जुनी. हे भगवंतालाच उद्देशून म्हटलंय, मोरोपंतांनीच म्हटलंय. आता सगळा पसारा आवरून घेऊया आणि तुम्हाला मला आवडेल त्या आर्ततेकडे जाऊया. ती आर्तता मोरोपंतांच्या अत्यंत गाजलेल्या अशा केकामध्ये आहे. आणि ती केका म्हणजे कृतांत कटका मल ध्वज जरा दिसो लागली. पुरस्सर गदा सवे झगडता तनु भागली. सहाय्य दुसरा नसे तुझ विणे बळे आगळा. न हो जरी उतावेळा, न हो जरी उतावेळा स्वरिपू का पितो हा गळा. माझ्या मनात तर विचार येतात की समजा श्लोक केकावलीचं वर्णन एखाद्या इमारतीसारखं करा म्हटलं तर त्याची बैठक कोणती, त्याचा कळस कोणता? तर मी म्हणेन आर्तता, कारुण्य, असहाय्यता आणि अगतिकता ही श्लोक केकावलीची बैठक आहे. आणि त्याच्यावर शरणागती, नम्रता, विश्वास आणि श्रद्धा ही भक्तीची इमारत आहे. आणि त्या इमारतीवर श्री राम भक्तीचा अत्यंत तेजस्वी असा भगवा ध्वज मोठ्या डौलानं फडकतोय. पण अर्थत आहे कृतांत कटका मल ध्वज जरा. जरा वार्धक्य हेच एक आजारपण आहे. मृत्यू म्हणजे शेवट आहे, पण वार्धक्य म्हणजे जरा हेच आजारपण आहे. ते दुःख दोषानुदर्शनम आहे असं गीतेमध्ये 13व्या अध्यायात 8व्या श्लोकात आपल्याला सांगितलंय. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. कृतांत म्हणजे यम, कृत अंत. जे जे कृत आहे, जे जे भव भूत आहे त्याचा अंत होतो. कृतांत. तो जो यमराज आहे त्याचं कटक म्हणजे सैन्य आहे. कृतांत कटक कल्पना केली आहे यमराजाचं सैन्य. आणि ते सैन्य म्हणजे काय? तर सैन्य म्हटलं तर त्याच्याबरोबर सैन्याबरोबर येणारा त्याचा ध्वज असतो. कोणत्या राजाच्या सैन्याचा ध्वज असतो? यमराजाच्या सैन्याचा ध्वज हा पांढरा आहे. अमल ध्वजा. अमल म्हणजे पांढर शुभ्र आणि ध्वजा म्हणजे ध्वज, तो दिसो लागला. कृतांत, कटक, ध्वजा, जरा. त्या जरेचा ध्वज दिसो लागला. कोणता ध्वज बरं? तर मस्तकावरचे पांढरे केस. मोरोपंत त्या शारीरिक स्थितीचा नेमका काव्यामध्ये उपयोग करून घेतात. आणि पांढरं निशाण हे शरणागतीचं निशाण असतं. तो ध्वज जो आहे तो शरणागतीचा ध्वज आहे. त्याला शरण जाणं एवढंच आपल्या हातात आहे. हे शरण जायचं म्हटल्यानंतर त्या आधी व्याधी ज्या आहेत त्या कशा त्रास देत आहेत? मी आताच म्हटलं ना की म्हातारपण हेच एक आजारपण आहे. आणि त्या आजारपणातली आजारपण प्रत्येकाची वेगवेगळी असतात. पुरस्सर गदा सवे झगडता तनु भागली. पुरस्सर म्हणजे रोज पुढं पुढे सरकणाऱ्या. गदा या संस्कृत शब्दाचा अर्थ व्याधी असा आहे. भीमाच्या हातातली गदा नव्हे, गदा म्हणजे व्याधी. पुरस्सर गदा सवे झगडता शब्द बघा.
तनु भागली. आपल्या शरीरानं आपल्याच व्याधी सहन करावे लागते. औषध असतात, मुलं बाळ असतात, सगळा पसारा असतो, पण सहाय्य दुसरा नसे तुझ विणे बळे आगळा. त्याचं आगळं बळ आहे, असा भगवंताच्या पलीकडे दुसरा कोणी सहाय्य करता नसतोच. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि अशा वेळा ते म्हणतात, अरे एवढ्यासाठी तर तातडीनं माझा उद्धार कर म्हणतोय. का बरं तातडी? तर 84 लक्ष जन्मानंतर हा मानव जन्म मिळाला. त्याच्यामध्ये एवढं ज्ञान ग्रहण करता आलं, त्याच्यामध्ये रोज पुराणिकाचं काम करता आलं, त्याच्यामध्ये भगवंताची सेवा करता आली, कवियाचा अर्थ ज्ञानी का तत्वज्ञ आहे ते मला होता आलं. आता उतावेळी आहे, याच्या सगळ्याचा सुंदर कळस होऊ दे. तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे मरण सुद्धा सुंदर असू दे, कारण तो सोनेरी पूर्ण विराम असला पाहिजे. आणि त्यासाठी उतावळी आहे. नाहीतर सुवरिपू हे वार्धक्य आपल्याच अंगात ठाण मांडून बसलंय. हा बाहेरचा शत्रू नाही आहे, स्वरिपू आहे आणि तो गळा चिरणार आहे. शब्दात मोरोपंतांची ताकद लक्षात घ्या. आणि मग आपल्याला आठवतं की त्या वार्धक्याचं वर्णन करताना शारदा नाटकात प्रसिद्ध वाक्य येतं पदात, दंताजीचे ठाणे उठले नन्ना करते मान. त्या अलीकडचं नाटक सांगायचं नटसम्राट, तर त्यातलं वाक्य येतं, माणूस वाईट नसतो, माणूस वाईट नसतो, त्याचं म्हातारपण वाईट असतं. हे सगळं मोरोपंताने त्या एका श्लोकामध्ये ओतायचे. आणि म्हणून ती उद्धाराची उतावळी आहे, ती धडपड आहे. अगदी संतांनी सुद्धा याच भाषेत आपल्याला सांगितले ना. तुकोबांचा एक अभंग मला प्रिय आहे म्हणून सांगतो. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविता तेव्हा माय बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. मी मुद्दाम तुमच्या समोर श्लोक केकावली आणि तुकोबांचा अभंग ठेवला. आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांना त्या दोघांच्यातला आंतरिक अनुबंध हा सहजपणे लक्षात येईल. मात्र एक आहे, ही 46वी केक आहे. त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर सुद्धा मोरोपंत हातपाय गाळत नाहीये, मोरोपंत निराश होत नाहीये. उलट ते म्हणतात, अरे ध्रुव बाळापासून तू अनेकांचा उद्धार करत आलास, माझा उद्धार तू का करणार नाहीस? आता संदर्भ संपन्नता बघा. एका जे अगदी प्रारंभीच्या 3ऱ्याच केकामध्ये ते म्हणतात, अरे तू अनेकांचा उद्धार केलास, तुझ्या बहुत शोधिले अगनिधी पदांच्या रजे, न ते नृत वर्णिती बुधजनी सदाचार जे. असे सतत ऐकते बोलते मीच ते, प्रमाण न म्हणो उचित ते माझी या नीचते. एवढी नम्रता आहे बघा. देवा, मी तुझ्याकडे उद्धारासाठी केका म्हणजे मोराचा टाहो फोडलाय. मी द्रौपदी प्रमाणे धावा करतोय आणि तू येत नाहीस, मग तुला मी कमीपणा देऊ का? अरे तुला कमीपणा देणं हे माझ्या दृष्टीने चुकेल. कारण एक प्रमाण आम्हाला माहिती आहे की भक्ती जर उत्कट असेल तर भगवंत उत्कृष्टपणे तुमचं रक्षण करतोच. हे प्रमाण आहे, हा पुरावा आहे. प्रमाण न म्हणो जरी, हे प्रमाण मी जर खोटं म्हणायला लागलो, मोरोपंतांची युक्तिवाद बघा, हे प्रमाण जर मी खोटं म्हणायला लागलो, उचित माझी या नीचते, मी ही नदी नाही म्हणून खुळ्यासारखं बोलतोय असं जग म्हणेल का? तुवा बहुत शोधिले अघनिधी पदाचार जे. आता शोधिले हे क्रियापद संस्कृत आहे, त्याचा अर्थ शुद्ध केले. एखादी वस्तू शोधणं नव्हे, हरवलेली. शोधिले म्हणजे शुद्ध केले. पदाचार जे, हात नव्हे, अभय हस्त नव्हे, धुली कण. अहिल्याची गोष्ट आठवा. न ते नृत, न ऋत जे खोटं नव्हे, ऋत म्हणजे खरं, न ऋत द्रुत, न ते नृत वर्णिती बुधजनी सदाचार जे. हा तर चालत आलेला आचार आहे.
असे सतत ऐकते बोलते मीच ते. अरे पुराणिक म्हणून मी हेच सांगितलं, हेच ऐकत आलो. प्रमाण न म्हणो हे खरं नाही म्हटलं, उचित माझी या नीचते. मीच चुकेन, मीच हलका ठरेन, आणि म्हणून तू माझा उद्धार करच. आता मोरोपंतांच्या 3 काव्याचा पण उल्लेख केला होता, त्याच्यातली ती संशय रत्नावली आठवली. तू यायला निघालास पण लक्ष्मीनं अडवलं, तू यायला निघालास पण नारदानी तुला स्तवनामध्ये अडकवून ठेवलं. गेल्या कृपे पूर्वार्धा सांगितलेलं आठवेल. ही संशय रत्नमाला, रत्नावली मयूरपंतांच्या मनात जागी होते, आणि या 3ऱ्या केकानंतर ते 8वी केका लिहितात. त्यात बरोबर संशय रत्नमालेची छाया आहे. आता ते म्हणाले, हे प्रमाण न म्हणो तरी उचित माझी या नीचते. मग ते स्वतःच प्रश्न विचारतात, बरोबर आहे, तू माझा उद्धार करणार, मग का करत नाहीयेस? विचार करा. वृद्ध झाले मोरोपंत, कृतांत कटका मल ध्वज जरा दिसू लागल्यानंतर अस्वस्थ झाले मोरोपंत. या केकामध्ये म्हणतात, तसाची उरलो कसा पतित मी नसे काय की, कृपाची सरली असेही न घडे जगन्नायकी. नसेन दिसलो कसा नयन सर्व साक्षी रवी, विषाद धरिला म्हणो न सुरभी विष क्षीर वी. मोरपंत म्हणतात, भगवंता तू माझा उद्धार करायचा राहिला अजून, म्हणजे तुला मी दिसलोच नाही की काय? होऊ शकतं सभेमध्ये एखादा मोठा माणूस आला, सगळ्यांचा आदर सत्कार सर्व स्वीकारत, नमस्कार करत, ओळखीचं बोलत, गप्पा गोष्टी करत चाललाय, मध्ये एखादा नाही दिसत. तसाच दिसलो नाही का? नसेन तसाच उरलो कसा, कृपाची सरली पतित मी नसे काय की. संशय कसे आहेत बघा. मुळामध्ये मी उरलो कसा? हा, मी फार मोठा पुण्यवान आहे, माझा उद्धार करायचं कारण नाही म्हणून उरलो की काय? का असं घडलं? सगळी पंगत उठून गेली, स्वयंपाक सरला, आणि मग दाराशी याचक म्हणून मी आलो. कृपाची सरली, भगवंता अरे तुझा कृपेचा साठा संपला की काय? पण लगेच उत्तर देतात, असे न घडे जगन्नायकी. जो जगताचा नायक आहे, त्रैलोक्याचा स्वामी आहे, ब्रह्मांड चालक आहे, ब्रह्मांड निधी आहे, त्याच्या कृपेचा अंत असेल कसा? मग नसेन दिसलो कसा, आता म्हटल्याप्रमाणे सभेत नाही दिसलो, बाजूला होतो, खांबाड होतो, पण नसेन दिसलो कसा नयन सर्व साक्षी रवी. सर्व साक्षी रवी म्हणजे सूर्य नारायण, हा तुझा डोळा आहे. तेवढी संदर्भ संपन्नता आहे. आपण म्हणतो सूर्याला दिसत नाही, ते कवीला दिसतं, पण ते गौरवाचं बोलणं आहे. जगातली प्रत्येक गोष्ट सूर्याला दिसतेच, तो सर्व साक्षी आहे. नसेन दिसलो कसा नयन सर्व साक्षी रवी. आणि शेवट आहे, विषाद धरिला म्हणो. अर्जुन विषाद योग, गीतेचा 1ला अध्याय. माझा विषाद तुला आवडला नाही का? माझ्या विषादामुळे तू विषाद पावलास का? किंचित रागावलास का? पण किंचित रागावेल असं म्हटलं तर देवा, अरे कामधेनू समजा जगावर रागवली तर तिच्या कासेतून अमृतच येणार ना, का विष येऊ शकेल? तसा तू रागवलास तरी माझा उद्धारच करशील ना, का अनुद्धार करशील? सुंदर दाखलाय. न सुरभी, सुरभी म्हणजे देवांची गाय कामधेनू, विष क्षीर वि, दुधा क्षीर म्हणजे दूध, दुधाच्या ऐवजी विष तिच्या स्तनातून स्तन्य म्हणून येईल का? छे छे, शक्य नाही. हे भगवंता, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तुझ्या सत्तेशिवाय खडकाला अंकुर म्हणजे खडकात पाजर फुटत नाही. अशी तुझी कृपा असेल तर पांगळा सुद्धा डोंगर चढतो आणि मुका सुद्धा वाचस्पती होतो. पण पटकन आठवतं मोरोपंतांना की नामदेव रायानं सुद्धा असंच बोलावं लागलं.
मग नामदेवरायांची आठवण त्यांना झाली असेल का? नामदेवराय असंच म्हणाले, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून, जाऊ दे माझंच नशीब, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. नामदेव म्हणाले, पण मोरोपंत मात्र माघारी फिरण्याच्या मनस्थितीतच नाहीत, आणि म्हणून ते भगवंताला अधिकच लाघवीपणानं, जे कसं असतं माहितीये का, समजा माता रुसली, आई रुसली, तर बालक तिच्या पदराला झटी घेत, ज्ञानेश्वरांचा शब्द आहे, आणि झटी घेऊन रुसलेल्या आईला बोलायला लावतं. आणि प्रसंग गोड असतो की लहान मुलगा इतका जर काकुळतीला आला तर किती रागावलेली आई असली तर ती खुदकन हसणारच. आणि म्हणून लाघवीपणाने ते आता म्हणताय, अतर्क महिमा तुझा गुणही फार, बाहे विधी श्रुतज्ञ ही म्हणे सदा, स्तविल आमुची के विधी, तरी जन यथामती स्तवन जाहले सन्मती, स्तवार्थ तुझिया तुझ्या सम कधी कवी जन्मती. काय मोरोपंतांचा अभ्यास आहे बघा. हे सुभाषित आहे. स्तवार्थ, देवाची स्तुती करायला देवच जन्मास यावा लागतो. देव नाही अगदी, पण रामायण लिहायला वाल्मिकी जन्मास यायला लागतात. कृष्ण कथा भागवतात आणि पांडव कथा महाभारतात सांगायला व्यास मुनी जन्मास यावे लागतात. भागवत सांगायला शुकाचार्य जन्मास यावे लागतात. स्तवार्थ तुझिया तुझ्या सम कधी कवी जन्मती. आणि मी तर वाल्मिकी नाही, मी तर व्यास मुनी नाही, मी तर शुक मुनी नाही, मी कोणीच नाही. पण तू कोण आहेस? मी कोणी नाही, मी दगड आहे, मी लोखंड आहे. पण तू परिसायस ना. अतर्क महिमा तुझा गुणही फार. हे कोण म्हणतं? विधी श्रुतिज्ञ. विधी म्हणजे ब्रह्मदेव आणि श्रुतिज्ञ म्हणजे वेद संपन्न, मोठी कोटी आहे. कसा ब्रह्मदेव? चारी मुखानं वेद सांगणारा. तो सुद्धा काय म्हणतो? काय वेदातलं वचन आहे? न इति न इति. परमात्मा हा आहे का? परमात्मा तो आहे का? नाही. पण हा आणि तो याच्या पलीकडे परमात्मा आहे. नेती नेती म्हणणं हे नकारार्थी नाही आहे. दोन नकारातून, या सगळ्याच नकारातून होकार आहे. तो अतर्क आहे, तो अतुलनीय आहे, तो शब्दातीत आहे, तो परातीत आहे, अगम्य आहे. असंच लोक म्हणतात. तरी जन यथामती स्तवुनी जाहले सन्मती. अरे ज्ञानदेवांच्या पासून राम जोशी पर्यंत, ज्ञानोबा माऊली पासून शाहिरांच्या मुकुटमणी पर्यंत, त्या सगळ्यांनी तुझं स्तवन केलं ना, आणि ते सन्मती झाले ना, त्यांचा उद्धार तू केलास ना. अरे मी तेवढा वाल्मिकी सारखा नाही, पण मी तुझं लेकरू आहे. आणि लेकराच्या बाबतीत पुढे ते नियम सांगणार आहेत. आपलं लेकरू म्हटलं ते कसंही असलं तरी आईला प्रिय असतं. मग श्रीरामा मी तुला का प्रिय नसावा? मध्येच ते सांगतात. आणि त्याच्यामध्ये मोरोपंतांचे कौशल्य आहे. ते म्हणतात मी तुझं बालक आहे, पण एक जगातलं मोठं बालक झालं त्याची मात्र माझी तुलना नाही, आणि ते ध्रुव बालक. 65व्या केकामध्ये मोरोपंत म्हणतात, कसं ध्रुवाचं कौतुक केले बघा. किती वय, कसे तप प्रखर, काय विश्वास तो, ध्रुव ध्रुव खरा, स्तवा उचित होय विश्वास तो. कशी तुळी तसा तुम्ही प्रकट मेरुशी मोहरी, प्रसाद करिता उणे अधिक नाठवा हो हरी. मला मान्य आहे मी ना वाल्मिकी, ना शुकाचार्य, ना व्यास, ना ध्रुव. शब्द बघा, किती वय? 5 ते 8. किती वय? 5 किंवा 8 वर्षाचा मुलगा. कसं तप भागवतामध्ये स्कंध 4 मध्ये सांगितलंय. तप जरा आपण ऐकण्यासारखं आहे. तुम्हाला मला करणं शक्य नाहीये, पण सूर्यनारायण काय आहे ते लक्षात घेऊया. पहिल्या महिन्यात या लहान मुलानं पूर्ण महिना कवठ आणि बोर खाऊन उदरनिर्वाह केला. दुसऱ्या महिन्यात त्यानं फक्त वाळलेली पानं आणि हिरवं गवत खाल्लं. तिसऱ्या महिन्यात त्यानं केवळ पाण्यावर तपश्चर्या केली. चौथ्या महिन्यात त्यानं फक्त वायू भक्षण केलं. आणि 5व्या महिन्यात तो उजव्या पायावर उभा राहून
एका पायावर उभा राहून एकाग्रतेनं हरिचिंतन करत होता, म्हणून हरी त्याच्या समोर आला. हे सगळं मोरोपंतांच्या मनात आहे, त्या पौराणिकाच्या हृदयात आहे. म्हणून ते म्हणतायत, किती वय कसे तप प्रखर काय विश्वास तो. आईनं सांगितलं, वडिलांनी मांडीवरनं ढकललं, तुला अक्षय स्थान पाहिजे ना, जा देवाकडे. नारद मुनी तेच सांगितलं, विश्वास ठेवला मातृवचनावर आणि सज्जन वचनावर. भक्ती अशी असते, विश्वास ठेवला. विश्वास ठेवला म्हणून तो विश्वाला, विश्वाला म्हणजे विश्वास उचित झाला. ध्रुवबाळ म्हणजे ध्रुवबाळ. पुढे ते म्हणतात, तो मेरू आहे आणि मी मोहरी आहे, काय आमची तुलना करता. अरे पण प्रसाद द्यायचा असेल तर त्यात तुम्ही काही कमी जास्त करता. तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, संतांनी सांगितलंय की देवाच्या मनात कधी वय नसतं, जात नसते, लिंग नसतं, आश्रम नसतो, सामाजिक स्थिती नसते. तुकोबाराय म्हणाले, उच्च नीच काही नेणे भगवंत, जिथे भाव भक्ती देखो निया. हा तुकोबांचा विश्वास त्यांच्या मनात आहे. आणि म्हणून ते सांगतायत, अरे मी मोहरी असेल, तो मेरू पर्वत असेल, पण जगाची जरा रीत लक्षात घे. त्या केकावलीमध्ये अगदी शेवटच्या 3 केकामध्ये सुसंगती सदा घडो, सजन वाक्य कानी पडो, याकडे तुम्हाला मी लिहिणार आहे. आणि तो शेवट आहे. सत्संगतीचा महिमा हा केकावलीचा संदेश आहे. सत्संगतीचा महिमा हा केकावलीचा संदेश आहे. पण मोरोपंत सांसारिक होते ना, आणि म्हणून आत्ताचा जो मुद्दा आहे ना, ते लेकरू जे असतं ते आईला, ते लेकरू त्याच्या आईला सर्वात प्रिय असतं. ही जगाची रीत आहे. आणि तीच रीत त्यांनी 85वी केका आणि 95वी केका यात सांगितली. ते मुद्दाम मी तुमच्या समोर ठेवणार आहे. कारण तुम्ही मी संसारी माणसं आपल्या मुलाबाळांच्यावर प्रेम करतो, किंवा कुठेतरी असं वाटून जातं की आपण संसारात जास्त गुंतलोय का. पण सुहृदजन हो, एक लक्षात ठेवूया की आपल्या मुलाबाळावर जेवढं आपण प्रेम करतो, तेवढंच उंबरठ्या बाहेर आणि कुणावर तरी, किमान 1-2 लोकांच्यावर तरी, त्या जेवढी घरात मुलं आहेत तेवढ्या तरी बाहेरच्या दोघांच्यावर तेच प्रेम करायला जर आपण शिकलो, समजा आपल्या शक्तीनुसार आपण जगातल्या 2-3 आयुष्य उभं करू शकलो, त्यांना विद्या देऊ शकलो, धन द्यायची गरज नाही पण विद्या देऊ शकलो, तर आपण फार मोठी तपश्चर्या केली असं होईल. एकनाथने हेच केलं ना. प्रपंच परमार्थ समन्वय म्हणजे काय, जितक्या आवडीनं आपण प्रपंच करतो तेवढ्या आवडीनं परमार्थ करणं, प्रपंचाची शिडी करून परमार्थाची गुढी उभारणं, यासाठी मोरोपंत आहे, यासाठी तुकोबाराय आहे. आणि मग जगाचा नियम काय आहे ते मुद्दाम सांगतात, भगवंताला. तसं वकिली चातुर्य आहे बघा. ते भगवंताला म्हणताय, त्या ध्रुव कुठं मी कुठं, मेरू कुठं मोहरी कुठं मला कळते ना. पण जे प्रिय सदोष ते, प्रिय सदोष ही चांगले, स्वतोक पितरा रुचे, जरी कर्दमी रांगले. आणि देवाला कैचित पकडून ते म्हणतायत, तुलाच धरी पोटीशी, कशी तदा यशोदा बरे, जरी मळविशी रजो मलिन काय तू अंबरे. हे भगवंता, मी मलिन आहे, पण असाच मलिन तू सुद्धा होतास ना. बाळ लीला करताना, कृष्ण लीला करताना तूही चिखलात माखून यायचास ना. आणि मग यशोदा तुला पोटाशी धरत नव्हती का. तुलाच धरी पोटीशी, तुला पोटाशी धरत होती. कशी तदा यशोदा बरे, कधी जरी मळविशी. अहो लहान मुलगाच आहे तो, कपडे मळवणारच. तर कपडे मळवले नाही तर तो लहान मुलगा कसला. तो कपडे मळवणार, जरी मळविशी रजो मलिन काय तू अंबरे. अंबर म्हणजे वस्त्र, काय म्हणजे शरीर, रज म्हणजे धुलीन, मलिन करणं हे तू स्वतः करत नव्हतास का. मग तुझ्या चरित्राची गोष्ट जर तुला आठवत असेल तर तसं मी पण मलिन आहे, तू धुलीन आहेस, मी माझ्या कृतकर्मानं आहे, पण मलिनच ना. आणि देवा, अरे
किती छान सिद्धांत सांगितलंय बघा. नजे प्रिय सदोषते. जे आपल्याला आवडत नसतं ना, या जगामध्ये दोषपूर्ण वाटतं. 100% खरं आहे. जे मला आवडत नाही ते मला दोषयुक्तच दिसतं. नियम आहे. आणि उलट प्रिय सदोष ही चांगले. आणि जे आपलं प्रिय असतं ना, ते सदोष असलं तरी चांगलं वाटतं. स्वतोक, स्वतःचं अपत्य. पितरा रुचे जरी कर्दमी रांगले. चिखलामध्ये रांगलं तरी सुद्धा. हा जगाचा नियम आहे. एक प्रसिद्ध व्यंकटेश स्तोत्र आहे, दैवी दासानं ते लिहिलंय. त्यात त्याने हे सांगितलंय, पुत्राचे सहस्र अपराध, मुलानं 1000 अपराध केले, माता काय मानी तयाचा खेद 1000 अपराध. असंच आहे जगाची रीत. आणि ही सांगताना आणखी एका ठिकाणी मोरोपंत तेच सांगतात, पिता जरी विटे. आता जरा वेगळा मुद्दा आहे संसारातला आहे, आपण तो जरा त्याच ताकदीने लक्षात घेऊया की आई आणि वडील याच्यामध्ये मुलावर जास्त प्रेम कोणाचं असतं? आईचं असतं. प्रसंगी ते आपल्याला खटकेल, पण त्याला इलाज नाही. पिता जरी विटे, मोरोपंत म्हणतायत वडील जरी विटले, पिता जरी विटे, विटोन जननी कुपुत्री विटे. तो मुलगा रडका असू दे, उपद्रवी असू दे, नाठाळ असू दे, करंट असू दे, असा जरी असला तरी माता विटत नाही. पिता जरी विटे, विटोन जननी कुपुत्री विटे, दयामृत रसार्धधी न कुल कंजले त्या किटे. एक विटे आणि किटे, विटणं आणि किटणं. कशाला किटायचं? कुल कंजल, कुळाला काळीमा लावणारा असा जरी असला तरी तिचं अंतकण रसार्ध, रस म्हणजे करुण रसानं, वात्सल्य रसानं भिजलेलं असतं. ते कधी भिजत नाही. आता मोरोपंत चक्क वडील आणि आईची तुलना करतात. इथे एक संदर्भ आहे की वडील जे आपले असतात ना, ते वडील खास आपण लक्षामध्ये घेऊया की मुलाच्या बाबतीत. आणि जुन्या काळात मुलीचंही उपनयन होत होतं असं म्हणतात. ते तसं असेल तर मुलीच्या बाबतीत सुद्धा उपनयन झाल्यानंतर जरा विधी आठवा सर्वांनी. उपनयन पूर्ण झाल्यानंतर वडील आणि मुलगा आपल्या डोक्यावर अशा प्रकारचे एक वस्त्र घेतात आणि त्याच्या कानामध्ये उपदेश करतात. कारण तो 8 वर्षाचा या काही ठिकाणी 5 वर्षाचा बटू असतो. त्याचे पहिले गुरु आणि सर्वश्रेष्ठ गुरु त्याचे वडील असतात. मोरोपंत म्हणतात मग तेव्हापासून वडील गुरु होऊन एक प्रसाद पट, पट म्हणजे वस्त्र, एक कृपाछत्र मुलावर धरतायत. ते वडिलांचं कृपाछत्र अपुरं पडतं. पण आई असं काही कृपाछत्र कानात मंत्र वगैरे सांगत नाही. पण आईचं कृपाछत्र कधी थिट पडत नाही. प्रसाद पट झाकिती परिपरा गुरुचे थिटे. जो सद्गुरु आहे त्याचा प्रसाद पट थिट पडत, पण मातेचं मात्र पडत नाही. आणि आता सुरेख ओळ येते जी गदिमांच्या काव्यातून आपल्याला माहिती झाली आहे. आणि मराठीमध्ये इतकी सुंदर ओळच नाही, ती म्हणजे म्हणून म्हणती भले न ऋण जन्म देचे फिटे. ही मोरोपंतांची ओळ आहे. म्हणून म्हणती भले. मोरोपंत ठामपणे सांगतायत की कोण काही म्हणू दे, पण जग सुरू झाल्यापासून, मातेनं मुलाला अपत्याला जन्म दिल्यापासून हा जगाचा नियम आहे. म्हणून म्हणती भले. हा भले शब्द फार महत्वाचा आहे. म्हणून म्हणती भले न ऋण जन्म देचे फिटे. जगातली सगळी ऋण फेडतात, पण जिने आपल्याला जन्म दिला, जे 9 मास उदरात वाढवलं, तिच्या रक्ता मांसावर आपण पोसलो, त्या आईचं ऋण काहीही झालं तरी फिटत नाही. बघा, मोरोपंत आर्तता व्यक्त करतायत, मोरोपंत जगाचे नियम सांगतायत, मोरोपंत अन्य भक्तांची साक्ष काढतायत. आणि शेवट करताना मोरोपंत तुम्हाला मला श्लोक केकावलीतून एक संदेश देत आहेत.
तुम्ही मी जर पारमार्थिक असू आणि आहोत, त्यांना आपण सकल संत विचार मंच चालवतोय. आज 480 पेक्षा अधिक जण आपण याच्यावर सामील आहात 2 वर्षात. सगळेच आत्ता हजर असतील असं नाही, पण मला माहिती आहे की नंतर अनेक जण तो व्हिडिओ बघतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. 2 वर्ष होत आली. माझ्या बोलण्या शेवटी 3ऱ्या वर्षाबद्दल बोलतो, मध्येच व्यत्यय नको. पण आपण जर पारमार्थिक असू आणि आहोत, छाती ठोकपणे सांगतो आम्ही आध्यात्मिक आहोत, आम्ही पारमार्थिक आहोत. मग आहोत तर आमच्या हातात उपाय एकच आहे. कलियुगामध्ये नामस्मरण, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं नामावतार आणि नामदेवांनी सांगितलेलं नामवेद आणि नामस्मरण ध्यान धारणा आपण काही प्रत्येक क्षणी करत नाही, करू शकत नाही. मग काय करायचं? सत्संग. सत्संगाचे 2 भाग आहेत, एक सद्ग्रंथ आणि सद्व्यक्ती. चांगल्या पुस्तकांच्या सहवासात राहावं आणि चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहावं. हे अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. याच्या मागं मानसशास्त्र आहे की तुमचे मित्र कोण आहेत, तुमची उठ बस कुणात आहे, कोण तुमच्या आसपास आहे, याच्यावरूनच सत्संगानं तुम्ही धरून जाऊ शकता. यासाठी मोरोपंतांनी 2 केका लिहिल्या आहेत आणि शेवटची केका तर विलक्षण आहे. या ज्या 2 केका आहेत ना, याला एका अभ्यासकानं मोरोपंतांनी देवाकडे मागितलेलं पसायदान आणि पटणार आहे. नामदेवांनी पसायदान मागितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सज्जनांच्या मनामध्ये कधी अहंकार जन्मास येऊ दे नको. तुकोबांनी मागितलंय, समर्थांनी मागितलंय, मोरोपंतांनी मागितलंय का? अभ्यासक म्हणतो की हो, मोरोपंतांची केका क्रमांक 118 आणि 119, एकंदरीत केका किती आहेत? 121. त्यातली 120 मी गाळली कारण पुनरुक्ती आहे. पण 118 आणि 119 मी वाचायला लागलो की तुमच्या लक्षात येईल, मराठीत ती सुभाषित झाली आहे. कवितेमध्ये सुभाषितात्मकता असणं याचा सर्वोच्च आदर्श म्हणजे तुकोबा. तुका म्हणे, त्याच्या खालोखाल समर्थ रामदास स्वामी आणि त्याच्या खालोखाल मोरोपंत. ही 118वी केका बघा. भगवत प्राप्तीचा उपाय कोणता? सत्संग. मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंध्री कमळी दडो, मुरडता हाटाने आडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. ही केका म्हणजे मोरोपंतांच्या कोहिनूर काव्यातला सगळ्यात मोठा पैलू आहे. किंवा असं म्हणूया की नारायण नारायण म्हटलं की देवर्षी नारद आठवतो, मेघदूत म्हटलं की कालिदास आठवतो, भारुड म्हटली की एकनाथ आठवतो. तसं मोरोपंत म्हटलं, त्यांची केका म्हटली की सत्संगती सदा घडो हेच आठवतं. त्या संस्कृत पद्धतीने सांगतो, संस्कृत काव्यामध्ये सगळ्यात सुंदर शाकुंतल नाटक. हे सगळ्यातला कवी मोठा कालिदास. कालिदासाचं शाकुंतल नाटक, त्यातला 3रा अंक आणि त्या 3ऱ्या अंकातला 3रा श्लोक हा सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो. आणि तो श्लोक मानवी जीवनातलं एक मोठं सत्य सांगतो. ते म्हणजे अर्थो ही कन्या परकीयैव. कण्व मुनींच्या तोंडी शकुंतलेची पाठवणी करताना 3ऱ्या अंकातला 3रा श्लोक येतो, अर्थो ही कन्या परकीयैव. हे नवनीत आहे. तसं मोरोपंतांच्या काव्याचं नवनीत कोणतं? तुलनेनं सोपं आहे बघा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, मती म्हणजे बुद्धी तिचा कलंक झडो, विषय 5 विषय आपल्याला आवडतात. आपण खूपदा म्हणतो ना, शरीर थकतं पण माणसाची जीभ थकत नाही. ती जीभ थकत नाही, ती विषयाकडे घेऊन जाते. पण विषय सर्वथा नावडो. आता एक जरा कठीण शब्द आहे, सदंध्री. सत आंध्री कमळ, आंध्र आंध्री म्हणजे चरण, पवित्र चरण
पद कमल याच्यामध्ये माझं मन दडू दे भुंग्यासारखं, भ्रमरासारखं. सदंद्री कमळी दडो मुरडिता हाताने आडो. एवढं निरीक्षण आहे बघा. लहान मूल जत्रेमध्ये मिठाईच्या दुकानासमोर असेल आणि आईनं किती त्याला ओढलं तरी हाताने आडो. ते जसं मिठाईकडे मुरडून हातानं आडतं तसं आपलं मन देवाच्या चरणावर आडलं पाहिजे. तिथून कोणी काढायला लागला तर चिडलं पाहिजे, ओरडलं पाहिजे. मुरडिता शब्दाची गोडी बघा. मुरडिता हाताने आडो. आणि त्याच्या आधी सांगतो सदंद्री कमळी दडो. मोरोपंत संस्कृत निष्ठ काव्यावर पोचलेली आहेत, पण दडो याच्या जो लपणे अर्थ आहे, दडणे, हा अस्सल मराठमोळा मध्ययुगीन शब्द आहे. हा एक शब्द सुद्धा मोरोपंतांनी संत काव्य अभ्यासलं तर हे कळतं. तिथं लपो म्हटलेलं नाहीये, दडो म्हटलंय. कारण दडणे हा अस्सल मराठी देश शब्द आहे. म्हणून वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो. दृष्टांतानं बोलायचं तर पाण्याबाहेर मासा काढला तर तो जसा तडफडतो, तर सत्संगती नसली, सद्ग्रंथ वाचले नाहीत तर आपला तो दिवस फुकट गेला असं वाटलं. मोरोपंत पुराणिक आहे. उत्तम शिक्षक समोरच्या विद्यार्थ्याच्या मनावर ते बिंबावं म्हणून पुनरुक्ती करतो. तशी पुनरुक्ती पुढच्या 2 केकात आहे. पण वेळेचं भान ठेवून ती तिसरी केका मी सांगणार नाहीये, पण दुसरी केका ही मराठी सुभाषित झाली. आत्ताच आपण म्हटलं सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. याच्या पाठोपाठ ऐका. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो याच्या पाठोपाठ ऐका. न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो. न निच्च भजनी चळो मती सदुक्त मार्गी वळो. स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो. पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो. दुरित शब्द आला. कुठून आला तो? ज्ञानदेवांच्या पसायदान. आपलं पसायदान मागताना ज्ञानदेव आठवणार नाही तसा मराठी माणूस असेल का? आणि मग दुरित आत्मबोधे जळो म्हणजे काय? सोहिरोबानाथांचं वाक्य लक्षामध्ये घ्या. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको. न निश्चय कधी ढळो. जरा मी तुम्हाला थोडस अध्यात्मातलं सूत्र सांगतो. हा जो निश्चय शब्द आहे ना, हाच भगवद्गीतेमध्ये व्यवसाय म्हणून आलाय. भगवद्गीतेमध्ये आपण व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतो. ती काय आहे? तिला ज्ञानेश्वर सद्बुद्धी म्हणतात त्यांच्या भाष्यात. पण सद्बुद्धी म्हणजे तरी काय? तर सद्बुद्धी म्हणजे सत्वर निश्चय करायचा, देवा पलीकडे दुसरं काही नाही ठरवायचं. ही सद्बुद्धी, ती व्यवसायात्मिका बुद्धी. पुन्हा तुकोबा तेच सांगतायत आपल्याला, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हा निश्चय महत्वाचा आहे. नाहीतर त्या दृष्टांतासारखा आहे बघा. माशी जगात सगळीकडे फिरते, फक्त अग्नीवर तेवढी बसत नाही. तसं आपलं मन जगभर फिरतं, पण सद्ग्रंथावर कधी बसत, सत्संगावर कधी बसत नाही. म्हणून निश्चय पाहिजे. आणि मनुष्य तर प्राण्यापेक्षा तुमचं माझं बळ काय आहे? तर आपल्याजवळ बुद्धी आहे. ती बुद्धी निश्चयात्मका व्यवसायात्मिका केली पाहिजे. 2:41 मध्ये दुसऱ्या अध्यायातल्या 41 श्लोकात हा शब्द भगवंत उच्चारतात. आता या प्रकाशामध्ये ऐका. न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा. सज्जनच्या उलट कुजन, हे भेटले तर संकट वाटलं पाहिजे. कुजन विघ्न बाधा टळो न चित्त भजनी चढो. आपल्याला माहिती आहे खेडेगावामध्ये संध्याकाळच्या वेळा काही माणसं भजनात रमली तर त्यांचं मद्याचं व्यसन सुटतं. हा अनुभव आहे. भजनात रंगलं पाहिजे. हे चित्त भजनी न चढो सदुक्त मार्गी वळो. स्वतत्व अहम ब्रह्मास्मी हृदया कळो. सगळ्यात शत्रू मोठा कोणता? दुरभिमान. अभिमान स्वाभिमान असेल तर ठीक आहे, पण स्वाभिमानाच्या उलट काय?
दुरभिमान, गर्व, अहंकार, मी जणू आकाशातून पडलो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो. हे फार महत्वाचं आहे. मन हे चंचल आहे. हे भगवंतानी आपल्याला गीतेत सांगितलंय, चंचलम ही मन कृष्ण. अर्जुनाच्या मुखाने सांगितलंय, त्या चंचल मनाला बांधून ठेवावं लागेल. ते उन्हाळ पोर आहे, त्याला बांधून ठेवावं लागेल. म्हणून पुन्हा न मन हे मळो. आणि अखेर काय काय आमचा ध्रुव तारा, दुरीत आत्मबोधे जळो. अरे ज्याला आत्माराम कळला त्याला सगळंच कळलं, त्याला राम कळला. हा आत्माराम कळणं हे अत्यंत महत्वाचं. शेवटच्या टप्प्यावर मोरोपंतांची अशी केका बघूया की त्यात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आर्ततेची बैठक आहे आणि त्याच्यावर जिव्हाळ्याची इमारत आहे. केका शब्दाचा अर्थ मोरोपंत पुन्हा या ठिकाणी रूपकार्थानं सांगताय. मोरोपंतांना आपल्या काव्याला केका हे नाव द्यावंसं वाटलं, हाच एक मोठा शोध आहे. त्या मयुराचा केकाच असणार नाही. आणि पुन्हा मागे सांगितलं ते आठवा, मयुराचा केका कोणासाठी असतो? मयूर पिसारा फुलवून थुई थुई नाचतो, सुंदर दिसतो, पण जगाच्या दृष्टी सौख्यासाठी नाही, स्वतःच्याही आनंदासाठी नाही, तर भगवंताची म्हणजे घनाची ढगाची कृपा वर्षावाची तो वाट बघतोय. तो घन आहे आणि श्रीराम हा घन नीळ आहे. हा बागेतला मोर आहे आणि हा बारामतीतला मयूर पंत आहे. घन आणि घन नीळ, पण दोघांचाही टाहो केकाच आहे. आणि म्हणून अखेरच्या केकामध्ये मोरोपंत पसायदान संपलं. आता पसायदानानंतर स्वतःसाठी मागणी करतात. विश्वासाठी मागणी करून झाली, आता स्वतःसाठी या 3.5 हात देहासाठी कृतांत कटका मल ध्वज जरा दिसो लागली अशा स्थितीत मागणी करतात. आणि म्हणून याचा आर्ततेचा स्तर किंवा पदर अधिक सघन आहे. काय आर्तता बघा. दयामृत घना अहो हरिवळा मयूराकडे, रडे शिशु तयासी घे कळवळोनी माताकडे, असा अतिथी धार्मिक स्तुतपदा कदा सापडे, तुम्हा जड भवार नवी उतरता न दासा पडे. जरा शेवटच्या चरणानं सुरुवात करूया. त्या शेवटच्या चरणात मोरोपंतांचं पुन्हा वकिली चातुर्य आहे. ते मोरोपंत सोडतच नाहीत. त्या म्हणजे असं म्हणूया, त्या आर्ततेला बुद्धिनिष्ठेची झाक आहे. किती विलक्षण आहे मला सांगा. आर्तता म्हटलं की तिथं कदाचित बुद्धीचं वाकड आहे का असं लोकांना वाटतं, पण आपले संत, आपले पंत, आपले तंत हे आर्ततेला, म्हणून अमर भूपाळी जन्मास आली ना, आर्ततेला बुद्धीचं वरदान देतात. म्हणून बघा, तुम्हा जड भवार नवी उतरता न दासा पडे. भगवंता, अरे भव आर्णव आहे, भव सागर आहे. त्यात माझ्यासारखा 3.5 हात देहाचा मोरोपंत त्याचा उद्धार करायचा म्हटलं तर तुला जरा जड वाटेल का? जड वाटेल का? मोरोपंत त्याच्या आधीच्या केकामध्ये सांगतात, अरे भगवंता श्रीकृष्णा, तू तर गोवर्धन पर्वत उचललास. समुद्र मंथनाच्या वेळी अन्य कोणाला आणता येत नव्हता, पण समुद्राच्या पृष्ठभागावर मंदर किंवा मंदार पर्वत तूच आणलास आणि कुर्माच्या पाठीवर तूच तोललास. आणि ती पृथ्वी सुद्धा जेव्हा त्या राक्षसानं हिरण्याक्षानं बुडवून टाकली होती, त्या वराह रूप घेऊन त्याच्या सुळ्यावर हीच पृथ्वी तू उद्धरलीस. मग जड पृथ्वी ज्यानं उद्धरली, जड मंदार ज्यानं तोलला आणि ज्यानं गोवर्धन पर्वत उचलला, त्याला मोरोपंत नावाचा एक 3.5 हाताचा माणूस काय जड आहे का हो? तुम्हा जड न पडे भवार नवी उतरिता. आणि स्वतःबद्दल किंचित, आता वकिली चातुर्य, पण किंचित असा स्वाभिमान जागा करून, हे विशेष आहे. मागणी करताना सुद्धा माझी मागणी येरा गबाळायची नाहीये, मोरोपंत सांगतायत. हे विशेष आहे, हा आत्मविश्वास आहे. मोरोपंत म्हणतात, मी अतिथी आहे, तुझ्या दाराशी आलोय आणि तू कोण आहेस? एक छान समास आहे, धार्मिक स्तुतपदा. म्हणजे धर्मशील लोकांनी
ज्याच्या चरणाचं पद स्तवन केलं आहे असा तू धार्मिक स्तुत पदा. तुला धार्मिक लोकांनी स्तुती केली आहे आणि मी धार्मिकच अतिथी आहे. धार्मिक लोकांनी तुझी स्तुती केली, मी ध्रुव नाही आहे, मी मोहरी आहे. विचार कर, जरा आत्मविश्वास विचार कर. आणि माझ्यासारखा अतिथी तुला कुठं सापडणार आहे? माझ्यासारखा अतिथी तुला सापडलाय म्हणून तरी उद्धार कर. आणि तुला काही मी जड वाटणार नाही, कारण भगवंता दयामृत घना. हा समास मोरोपंतांनीच करावा. दयामृत घना, दयेच्या अमृतानं काठोकाठ भरलेला ढग. घन, घन नीळ, दयामृत घना अहो हरी. आता हरी शब्द मुद्दाम वापरलाय. आपल्याला हरी म्हणजे विठोबा माहिती आहे, रामकृष्ण हरी. पण हरी शब्दाचा अर्थ हरण करणार आहे. जो क्लेश हरण करतो, दुःख हरण करतो, जो व्यथा हरण करतो, जो दोष हरण करतो, जो पाप हरण करतो, तो हरी. दुसरं कुठलं संबोधन वापरलं नाही. दयामृत घना अहो हरी वळा मयूराकडे. शब्द किती सुंदर आहे. ढग वळतातच. आणि रामदास आठवा, जन हे वळतू जेथे. ज्या ठिकाणी लोक काही ढगासारखे वळतात, वळतात म्हणजे वर्षाव करतात. दयामृत अहो हरिवळा मयूराकडे. आणि मागचंच घेतलंय, रडे शिशु. एकाच काव्यात असा अतिथी कुठं सापडेला आत्मविश्वास आणि स्वतःला शिशु म्हणणार विनम्रता, लघुत्व. रडे शिशु, तयासी घे कडे, पण कशी कळवळूनी. खरंच लक्षात घेऊया, मुलाचं दुःख सातपट होऊन आईला कळतं आणि मग ते कळवळते. कळवळा येतो नाही, ती कळवळते. रडे शिशु कळवळूनी माता कडे. रडणाऱ्या मुलाला बाकीचे हिडीस हिडीस करतील, पण आई मात्र कळवळून आपल्या कडेवर घेणार. आणि हेच आपल्या जनाबाईंनी सांगितलंय की विठू माऊली चालली आहे आणि तिच्या कडेवर आमचे संत आहे. रडे शिशु तयासी घे कळवळूनी माताकडे. असा अतिथी धार्मिक स्तुतपदा कदा सापडे. म्हणून तुम्हा जड भवार नवी उतरता न दासा पडे. थोडक्यात अखेरचे 2 वाक्य उच्चारतो. आपण त्या प्रसिद्ध सुभाषितामध्ये म्हटलं, सुश्लोक वामनाचा जैसी आर्या मयूर पंतांची. मी थोडा बदल करतो. सुश्लोक वामनांचा तैसी केका मयूर पंतांची. आर्या कळली न कळली, आर्या भारत समजलं न समजलं, पण केका कळली तर मोरोपंत कळले. कारण मोरोपंत म्हणजे संत कवी आणि पंत कवी यांचा सुंदर संगम आहे. किती मोठा संगम आहे बरं. तर प्रसिद्ध वचन उच्चारूया, झाले बहु होतील बहु. झाले बहु होतील बहु परी या सम हा. मोरोपंत असेच होते. धन्यवाद देतो. पण त्यानंतर 2 सूचना सांगतो, तेवढ्या लक्षामध्ये घ्या. सूचना अशी की तुमच्या सहकार्यानं, सहयोगानं आतापर्यंत आपण 2 वर्ष सकल संत विचार मंच सफल संपूर्ण केला. आणि महत्वाची गोष्ट आपल्या मंचाची अशी आहे की आपण तुमच्याशी प्रत्यक्ष ऑनलाईन बोलतोय. नंतर त्याचा व्हिडिओ उपलब्ध होतोय, ऑडिओ नाही व्हिडिओ उपलब्ध होतोय. त्याच्या मागे मोहन मोहने आहे, डॉक्टर मोहन मोहने आहेत. ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, त्याचंच आपण पुस्तक करून PDF करून विनामूल्य सर्व अभ्यासकांना उपलब्ध करून देतोय. ही आपल्या मंचाची तिहेरी कामगिरी आहे. 2 वर्ष पुरी होताना तुमच्या सहकार्यामुळे आम्ही जे कार्यकारिणीचे सदस्य आहोत त्यांना खरंच समाधान वाटतं. आता आपण निश्चितपणे 3रं वर्ष स्वीकारूया. 4थ्या, 5व्या, 6व्या वर्षाबद्दल आता मी बोलत नाही, पण 3रं वर्ष मात्र निश्चित आपण करूया. आणि त्याच्यामध्ये आपण विषय घ्यायचा आहे तो म्हणजे पंथ.
पहिला जो वर्ष आपण केलं त्याच्यामध्ये आपण संत घेतले, दुसऱ्या वर्षामध्ये आपण ग्रंथ घेतले, संत, ग्रंथ आणि आता पंथ. विषय असा आहे, मध्ययुगीन आणि अर्वाचीन धर्म संप्रदायांची ओळख. आपला प्रधान विषय काय मालिकेचा, निरूपण मालिकेचा? मध्ययुगीन आणि अर्वाचीन धर्म संप्रदायांची ओळख. आणि याची सुरुवात जून महिन्याची सुट्टी घेऊन जुलै महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी 4 जुलैला नाथ पंथाच्या अभ्यासापासून आपण सुरुवात करणार आहोत. नाथ पंथ हा मध्ययुगीन अर्वाचीन सर्व पंथांची गंगोत्री आहे. वारकरी पंथाला सुद्धा, महानुभाव पंथाला सुद्धा, सगळ्याच पंथांना नाथ पंथ हा पहिला आहे, श्रीकार आहे. त्या श्रीकारापासून सुरुवात करूया. गुरुवार 4 जुलै, विषय नाथ पंथ आणि वेळ हीच सायंकाळी 5 वाजता. अखेरीस विनंती करतो, जसे 2 वर्ष तुमचं सहकार्य मिळालं तसंच आज 450 लोक झालेत, ते वाढू देत. आपण 1000पर्यंत गेलो तर सोन्याला सुगंध प्राप्त होईल. प्रयत्न आपण सगळेच मिळून करूया. पण खरंच एक लक्षात घेऊया, की सगळ्या या वादळ वाऱ्यामध्ये आपला जर नंदादीप तेवत ठेवायचा असेल संस्कारांचा, तर अनेकांनी उठाव केला पाहिजे. प्रत्येकाने ठरवून उठाव केला पाहिजे, तरच या वादळ वाऱ्यात आपलं घर, घरातलं देवघर आणि देवघरातला नंदादीप सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. एवढी विनंती करून पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो. प्रणाम.